मी हिटलर नव्हे तर गोरगरीब जनतेचा सेवक आहे, असा स्पष्ट पलटवार वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलाय. जनतेचे पाठबळ आणि कार्यकर्त्यांच्या कष्टावर शून्यातून मोठा झालेला मी एक कार्यकर्ताच आहे, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. मुरगुड येथे गोकुळचे माजी अध्यक्ष रणजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर पत्रकारांशी अनौपचारिक बोलताना मंत्री मुश्रीफ बोलत होते. माझ्या पाठीशी कोणत्याही बापजाद्यांची पुण्याई नाही, ना वडील आमदार, ना खासदार, ना मंत्री. सामान्य कुटुंबातून आलो असून कार्यकर्त्यांच्या श्रमावर पुढे आलो आहे. त्यामुळे कधीही मर्यादा ओलांडल्या नाहीत, असे त्यांनी सांगितले. गेली 40 वर्षे समाजकारण आणि राजकारणात सक्रिय असून गेल्या 20 ते 22 वर्षात मंत्रीपद भूषवताना कधीही अहंकार दाखवला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. निवडणुकीत हार-जीत ही लोकशाहीची प्रक्रिया असून पराभूत उमेदवारांनी खचून न जाता नव्या उमेदीने काम करावे, असा सल्लाही त्यांनी दिलाय. कागलमध्ये समरजितसिंह घाटगे यांच्यासोबत एकत्र येणे काहींना बोचल्यानेच टीका होत असल्याचा आरोप करत विजयानंतर विनय कसा असावा हे आम्ही दाखवून दिले, असे मुश्रीफ म्हणाले. गोकुळ निवडणुकीतील आरोपांवर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की राजकारणात प्रामाणिकपणा आणि विश्वासार्हता हेच माझे भांडवल आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांबाबत निर्णय सामूहिक चर्चेतून घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले. मुरगुडच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही देत नगरपालिकेचा उपयोग शहराच्या विकासासाठी करावा, असे आवाहन त्यांनी केले. निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 4 उमेदवार विजयी झाले, त्याबद्दल त्या 4ही नगरसेवकांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि बाकीचे जे उमेदवार पराभूत झालेले आहेत, आताच राजेखान जमादार आणि रणजितसिंह दादांनी सांगितल्याप्रमाणे की शेवटी निवडणूक म्हणजे हार जीत असते. कुणाचा जय होत असतो, कुणाचा पराजय होत असतो, पण हे निवडणुकीमध्ये चालत असतं. आणि म्हणून आज त्यांना भेटावं, या निवडणुकीमध्ये जे कार्यकर्त्यांनी जीवाचं रान केलंय त्यांचे आभार मानावेत. आणि पराभूत उमेदवारांना सुद्धा खचून न जाता पुढच्या काळात चांगलं काम करून पुन्हा या नगरपालिकेमध्ये, या सभागृहामध्ये मी येणारच. आणि त्यासाठी आम्ही ताकद देण्यासाठी मी विशेषतः आज इथं आलो. सर्व कार्यकर्ते उपस्थित, त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आणि मी ज्यांचा विजय आज झालेला आहे त्यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो. त्यांनी चांगलं काम करावं. या नगरपालिकेमध्ये जे आश्वासन दिले असतील ते त्यांनी पूर्ण करावीत. आणि त्यांचा संसार हा सुखाचा व्हावा, नांदा सौख्य बरे, अशा प्रकारच्या माझ्या मनपूर्वक त्यांना शुभेच्छा आहेत. बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.